नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभय पांडुरंग पिसे. मी आज एका नवीन व्हिडिओसोबत आलेलो. तो म्हणजे आज मी रफ स्केच काढून घेतलेला आहे. आपण त्याला पोस्टर कलरने ड्रॉइंग करणार आहोत. व ही माझा मोठा म्हणजे आपण सगळं असं इफेक्ट म्हणजे पूर्ण तुम्हाला प्रत्येक गोष्ट जशी रंगवली तशी मी दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया. तर व्हिडिओला चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज माझा कॅमेरामन वेगळा आहे. जर काही चुकी झाली तर समजून घ्या, कारण की दररोज माझा भाऊ अक्षय बाहेर गेल्या कारणाने आज माझा मित्र शूटिंग काढत आहे. जर काही चुका झाल्या तर त्याला समजून घ्या. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आज आमच्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे आपले रफ स्केच आहे. हे ते तुम्हाला असे रफ झालेले दिसत असेल, कारण की आज आपण आहे ना खोडरबरचा एकदा सुद्धा वापर केलेला नाही. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे ब्रश. मी क्राऊनचा आपला गोलचा 9 नंबरचा ब्रश घेतलेला आहे आणि चपटा ब्रश कलाकारचा 5चा, गोल ब्रश 4चा घेतलेला आहे. हे पण क्राऊनचाच आहे आणि क्राऊनचा चपटा ब्रश 4चा घेतलेला आहे. व मी तुम्ही पाहू शकता कॅमेलचे पोस्टर कलर घेतलेले आहे. एक प्लेट घेतलेली आहे. एका मगात स्वच्छ पाणी घेतलेले आहे. एक कापड घेतलेले आहे पुसण्यासाठी व एक असा रफ पेज कागद घेतलेला आहे. कारण की जर आपल्याला येथे शेड म्हणजे आपल्या चित्रावर शेड देण्याऐवजी आपण इथे ट्राय पण करू शकतो की कसं दिसते त्यासाठी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपण ही जी रिकामी जागा दिसते त्या तिथं पाणी मारून घेऊया. त्यानंतर आपण पोस्टर कलर ओपन करूयात. आपण सर्वप्रथम डार्क ब्ल्यू, आपल्याला फेंट ब्ल्यू, डार्क ग्रीन, फेंट ग्रीन आणि त्यानंतर ब्राऊन आपला कलर लागणार आहेत. तर आपण आता ओपन करून घेऊयात. येथील पाणी सुकण्याच्या आधीच आपल्याला हे कलर घ्यायचे आहेत. तर जरी सुकले असेल तर तुम्ही थोडे पाणी देऊन घेऊ शकता. परत ते ॲटोमॅटिक स्प्रीड होतात. प्रथम आपण डार्क देत आहोत, ते ॲटोमॅटिक स्प्रीड होते. त्यानंतर फेंट ब्ल्यू, त्यानंतर ग्रीन हा डार्क घेण्याची गरज नाही, फेंट घेतला तरी चालेल. हे माझे पोस्टर कलर नवीनच आहेत. आज थोडा आपण मिक्स करून कलर घ्यायचा बरं, कारण की असं वाटलं नाही पाहिजे एकच कलर दिला, असं मिक्स झालं पाहिजे. आणि इथे कडेला थोडा फेंट देऊन घ्यायचा, कारण की आपल्याला नंतर इथे डार्क द्यायचा आहे. खाली शेवटला ब्राऊन कलर आपल्याला द्यायचा आहे.
मधून असं थोडा ग्रीन सोडायचा, वरचा ब्ल्यू येते याच्यात पण थोडा सोडायचा. मी तुम्हाला जसे प्रथम सांगितलं असं वाटलं नाही पाहिजे आपण एकच कलर दिलाय. आपण नॅचरल ड्रॉइंग काढतोय. आपले स्केच सुद्धा यूट्यूबवर पडत असतात. काल एक संत ज्ञानेश्वरांच्या याच्यावर सुद्धा निबंध पडलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. व जर ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही शेअर करा तो निबंध, जेणेकरून त्यांना खूप मदत होईल. हे तुम्ही पाहू शकता, खूपच असं ब्ल्यू वाटत आहे. त्यामुळे आपण आहे ना थोडा आपण जर असं ब्लंट करत आहोत त्याला. शेवटला आपण जर वाटले तर आपण पेन्सिलने, कलर पेन्सिलने सुद्धा आपण शेड देणार आहोत. आता हा कलर वाळूसर आपण इथे ग्राउंड टाईपला इथे देऊन घेऊया कलर. प्रथम आपण आता आपण जे घर आहे ते शेवटला रंगवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण डार्क व थोडा फेंट ग्रीनने आपण इथे थोडा शेड देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला येल्लो सुद्धा घ्यायचा आहे. तर आपण कुठला येल्लो घेऊ? हां, क्रोम येल्लो आपल्याला घ्यायचा आहे, मीडियम ह्यू. तुम्ही पाहू शकता त्याचा किती छान शेड आलेला आहे. तर मी सोनाली कुलकर्णी यांचे सुद्धा स्केच उद्या परवाच्याला आपल्या चॅनलवर पडेल, तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. डार्क ग्रीन, फेंट ग्रीन व क्रोम येल्लो जर आपण छान मिक्स करून घ्यायचा, त्याने खूप छान शेड वाटतो. जणू काय आपल्याला असं वाटतं प्रत्यक्षातच आपण पुढे हिरवेळ पाहतोय. जर बाहेर गेले तर काय हरकत नाही, कारण की लास्टला आपण येते पूर्ण ऑल म्हणजे कडनं काही असे आउटलाईन ठेवणार नाही. तुम्ही या ठिकाणी साईडला मास्किंग टेप सुद्धा लावू शकता, पण आम्ही या ड्रॉइंगला मास्किंग टेप लावलेलं नाही. आपली मर्जी असते का लावायची का नाही. चित्रावर काय फरक पडत नाही, लावले चांगले येतं, नाही लावले खराब येते, तसं काय नसते. आपल्या हाताच्या कलाकारी वाचते. आपण जास्त करून राऊंड ब्रश फिरवायचा, कारण की हाफ सर्क्युलर असं वाटते की झाडी आहे तिथे. कडं म्हणजे आउटलाईन ऐकण्यापेक्षा जिथे जो डार्क कलर आहे तो तिथे देऊन द्यायचा. पाणी टाकलं की तो कलर फेंट होत जातो व कमी पाण्यात तो डार्क कलर दिसत असतो. आपण अजून याला एडिट टाईप अजून करणार आहोत आपण या लास्टला.
मध्ये फेंड द्यायचं कडनी व वरच्या साईडला डार्क कलर देऊन घ्यायचा. या साईडला तुम्ही पाहू शकता जरा मी येथे जशी मिक्स झाली या साईडने ते पाणी घेऊन आपण थोडा डार्क ग्रीन घेऊन आपण जरा असं ब्लंट करू शकतो. तुम्हाला मी सांगितलं पण लास्टला आपण कलर पेन्सिलने आपण याला छानपैकी शेड देऊन घेणारच आहोत. त्यामुळे काही टेन्शन घेत नाही. जर पहिल्या वेळी जर तुम्हाला इतके चांगले जमले नाही तर तुम्ही ट्राय करत राहा, तुम्हाला अजून चांगले जमतच राहील. मला पण पहिल्या वेळेस चांगली जमलीच नव्हती, तर तुम्ही ट्राय करत राहिले की आपल्याला चांगलं जमतच राहतं. पण ट्राय करायचा, माझ्या सांग नाही बाकीच्या तुमच्या मनाने. तर आपण आता हे झाडाचे बुड आहे त्यासाठी आपण ब्राऊन वापरत आहोत. पाण्याचा वापर पोस्टर कलरमध्ये जास्त करायचा असतो. पोस्टर कलर म्हणजे वॉटर कलरमध्ये थोडक्यात. खरं पोस्टर कलर डिझाईनसाठी असतात, पण काय जण म्हणतात फक्त ते डिझाईन जमते असं नॅचरल ड्रॉइंग चांगलं बनवतं. तसं काय नसतं, आपल्या मनाने असते. तुम्हाला आपल्या चॅनलवर निबंधाचे सुद्धा व्हिडिओ पडतील. जर भाऊ बहीण तुमचे लहान मोठे असतील काही तर त्यांना तुम्ही सांगा, जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल. फक्त कलाकारी म्हणजे कलाकारी नाही, त्यासोबत अभ्यासही करायचा. कारण का जीवनात अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. त्याला मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला होता, तर समजून घ्या. आता यामध्ये आपण इथे वॉटर जरा घ्यायची जास्त, कारण की आपल्याला इथे मिक्स करण्यासाठी डार्क ग्रीन घेऊन इथे आज्यात सोडायचं. ते ॲटोमॅटिक खूप छान स्प्रेड होते आणि असं वाटत नाही आपण असं हाताने केलं, ते ॲटोमॅटिक स्प्रेड होते, जेणेकरून हा झाड रिअल असं वाटते. हे झाड रिअलच आहे काय असं वाटते. व आपण झाडाच्या जे हिरवा कलर द्या त्यात थोडा ब्राऊन सुद्धा मिक्स करून घ्यायचा. त्यात आपण थोडा येलो पण घेणार आहोत. आपण असं प्रेस करायचे, खूप असं वाटते पाणी आहे पाणी आहे पाणी पाणी झाडाची पाणी. नंतर फेंट आता असं फेंट घेतल्यामुळे येथे बघू तुम्ही किती छान शेड आला आहे. त्यामुळे आपण इथे डार्क जास्त वापरून आपण थोडा येथे पण असं करून घेऊया प्रेसने. आपण या चित्रात हायलाइट सुद्धा देणार आहोत. तर तुम्ही असे काही असे हिरवळ सुद्धा असे गोल टाकू शकता, जेणेकरून ते वाटेल की वेली याच्यावर चढलेले आहेत. जेवढे आपल्याला चित्र रिअलिस्टिक वाटेल तेवढं तेवढे बनवायचा प्रयत्न करा. व डार्क ब्राऊन घेऊन आपण त्याकडे देणार आहोत, कारण की हायलाईट ते आपल्याला आउटलाईन टाईप वाटेल. त्यानंतर डार्क ग्रीन, त्यानंतर आपण थोडेसे वॉटर घेऊन त्या आतल्या साईडला ओढून घेणार आहोत, जेणेकरून असं ते खूप असं वाटू नये की मिक्स दिसणार नाही, ते इतके छान दिसणार नाही. त्यात थोडं आपण येल्लो घेऊया.
झाल्यानंतर आपले झाडाचे बोर्ड तुम्हाला वाटेल खूप मोठे झाले, पण ही झाडे अशी मागे ही असं आकाशाही लांबून असं वाटत आहे आणि झाडाच्या असं झाड थोडेसे पुढे आहेत, घर थोडेसे मागे आहे, त्यावेळी तुम्हाला वाटत असेल झाडाचे खूप बोर्ड मोठे झाले, पण लास्टला तुम्ही पाहू शकते किती छान दिसते. त्या ठिकाणी आपण असे पारंब्या टाईप पण काढणार आहोत. ते आपण जरा बारीक पंचा ब्रशने काढून घ्यायचे आहे. आपल्या आजच्या या सिटीच्या जगात आपल्याला आस्वाद होत नाही की आपल्याला गाव कसे असेल, त्यामुळे मी मुद्दामून नॅचरल टाईप ड्रॉइंग केलेली आहे. इथे जर डार्क झाल्यामुळे मी वॉटरचा वापर करत आहे, म्हणजे पाण्याचा. जर खूप पाणी घेतलं आपण ब्रश असा फिरवायचा, त्यात पाणी ओढून घेतो ब्रश, व जे आपण कापड वापरले ते थोडं प्रेस करायचा, मग ते सगळे पाणी निघून जाते, जेणेकरून आपला पेपर जास्त करून भिजून फुगत नाही. फुगला की ते खूप खराब दिसते. आता आपल्याला शेवटचं घर राहिलेलं आहे, पण लाईटीने खूपच घोटाळा केला आहे, ती लाईट गेलेली आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर आपण छताला या फेंट ब्राऊन कलर मारून घ्यायचा आहे. इथे पहिल्यांदा पाणी मारून घ्या तुम्ही थोडेसे, पण जास्त पाणी मारून घ्यायचे नाही. देन अलगद कलर हा अशा रेषेमध्ये सोडायचा कलर. ॲटोमॅटिक हा खूप छानपणे स्प्रेड होतो व आपली जी लेअर आहे ना शेड, ती खूप छान दिसते. तुम्ही पाहू शकता की ते किती छान दिसत आहे. हा माझा यूट्यूबवरचा प्रथमच पोस्टर कलरचा व्हिडिओ आहे. मी काढत होतो, पण मी व्हिडिओ टाकत नव्हतो. ह्यानंतर आपण थोडं पाणी काढून घेऊया, तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे, कारण की आपल्याला हा खूप फेंट करायचे आहे. ह्याप्रमाणे तुम्ही असं प्लेन करून तुम्ही कलर एका बाजूला पण नेऊ शकता, डार्क आहे तो, कारण का आपल्याला नंतर पेन्सिलला आपण वाळल्यानंतर तुम्हाला पेन्सिलचा पार्ट 2 मध्ये मी शेड दाखवणार आहे. व ही घराची मागची बाजू आहे, मागची, पुढची नाही. तर तुम्ही या ठिकाणी केशरी किंवा लाल देऊ शकता, पण मी लाल देत आहे, कारण की वरचा हा ब्राऊन व केशरी मॅच होऊ शकला असता, त्यामुळे तुम्ही शक्यतो लालच कलर द्या. तुम्ही म्हणसाल की पहिल्यांदा तुम्ही म्हणला की अख्खा व्हिडिओ एका पार्टमध्येच दाखवणार, पण मी जी पेन्सिल स्केच आहे ते नंतर दाखवणार, कारण की लाईट गेल्यामुळे हे पूर्ण तुम्हाला क्लॅरिटी दिसू शकत नाही. आता रेड घेऊयात. रेड तुम्ही किती छान स्प्रेड होत आहे. घर जी मेन गोष्ट आहे ना, जर फेंट कलरने जर दाखवले असेल तर मेन गोष्टी डार्क कलरने दाखवायची, व मेन गोष्टी जर फेंट कलरने दाखवली असेल कडेच्या गोष्टी डार्क कलरने दाखवायची, कारण की जी मेन गोष्ट आहे ती उठावून दिसली पाहिजे.
शक्यतो मेन गोष्ट डार्क कलरने, साईडच्या गोष्टी फेंट कलरनेच दाखवायच्या. तर तुम्ही पाहू शकता. लास्ट पार्ट म्हणजे बर्ड दाखवणार आहोत आपण. बर्ड पक्षी, डार्क हिरवा कलर घेऊन आपण ते असं फांद्या टाईप याच्यात दाखवणार आहोत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला असे घर आता सध्याच्या खूप छान चांगले नाही वाटणार, पण ज्यावेळेस आपण पेन्सिलने आपण त्याला खूप छान शेड देऊ त्यावेळेस ते म्हणजे खूपच छान वाटते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. खरंच पार्ट 2 येणार आहेत. तुम्हाला आजच्या नवीन कॅमेरामन सोबत मिळवायचं म्हणजे भेटायचं विसरूनच गेलं. हाय, आज आपला नवीन कॅमेरामन सुयश. हाय.